निपाणी मतदारसंघातील 34,000 मुलींना भाग्यलक्ष्मी योजनेचा लाभ. आमदार सौ शशिकला जोल्ले. मानकापुरात अंगणवाडीचे उद्घाटन व भाग्यलक्ष्मी बॉन्डचे वितरण. जनसेवेला ध्येय म्हणून राजकारणात कार्य करत असून प्रत्येक कामात प्रामाणिकपणा ठेवून शिक्षण, आरोग्य, कृषी व सिंचन क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे. तालुक्यातील जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत निपाणी मतदारसंघाला विकासाभिमुख बनवल्याचे समाधान आहे. मतदारसंघातील सुमारे 34,000 मुलींना भाग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. 18 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला तर त्यांच्या खात्यावर 1 लाखापर्यंत रक्कम जमा केली जात आहे. मुलींना समाजात मानाचे स्थान मिळावं म्हणून माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करून पालकांना आर्थिक हातभार लावला आहे. निपाणी तालुक्यात 110 हायटेक अंगणवाडी बांधून लोकार्पण केला असल्याचे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं. त्या मानकापूर तालुका निपाणी येथे नूतन अंगणवाडी इमारतीचं उद्घाटन व भाग्यलक्ष्मी बॉन्डचे वितरण आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्या बोलत होत्या. तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया जडके म्हणाल्या, तालुक्यातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशाने आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी इमारतीची उभारणी केली जात आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गर्भवती महिला व बालकांना मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रारंभी आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते अंगणवाडीचे फीत कापून उद्घाटन झाल्यानंतर भाग्यलक्ष्मी योजनेतील बॉन्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास हाल शुगरचे अध्यक्ष जयकुमार खोत, संचालक शरद जंगटे, युनुस मुल्ला, महावीर चौगले, भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, सुहास गुगे, सुकुमार चौगले, सुरेखा घाळी, राजू कुंभार, दगडू कुंभार, सुरेंद्र पाटील, दादा पुजारी, कविता लोंढे, जयश्री पुजारी, डॉक्टर दिलीप पोवार, वनिता आर्गे, विजय मधाळे, डॉक्टर अजय पाटील, बाजीराव कोळी यांच्यासह अंगणवाडी सेविका व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. मानकापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. नव्हतं अंगणवाडीमध्ये मुलांना प्यायला द्यायला शुद्ध पिण्याचं पाणी नव्हतं. अंगणवाडीमध्ये लाईट नव्हतं, फॅन नव्हतं. होतं काय सगळं नाही. परंतु ज्या वेळेला माझ्याकडं ते खातं आलं त्या वेळेला निपाणी एवढंच नाही तर अख्खा कर्नाटकमध्ये हायटेक अंगणवाड्या करायचं एक संकल्प सुरू केला. आणि त्या वेळेला जे मुख्यमंत्री होते येडियुरप्पाजी त्यांनी मला साथ दिली आणि अख्ख्या कर्नाटकमध्ये जिथं जिथं जागा कसं आहे तिथं तिथं त्या लेवलचं अंगणवाड्या आम्ही करायला सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पाजी होते त्यांनी विचार केला आमच्या कर्नाटकामध्ये मुलींची संख्या कमी होऊ नये. ज्या वेळेला एका गरीब घराण्यामध्ये एक मुलगी जन्माला आली तर ती दरिद्र लक्ष्मी असा वाटायचा आई वडिलांना. अरे बाबा मुलगी जन्माला आली, हिचं शिक्षण कसं, हिचं लग्न कसं, लग्न झाल्यावर डिलेव्हरी, म्हणजे आपलं सगळं ह्याच्यात ताकद नाही आहे आर्थिकरित्या म्हणून मुलींची संख्या कमी होत होती. त्यावेळेला येडियुरप्पांनी हे भाग्यलक्ष्मी योजना सुरुवात केली.